रोशनी, रोशनी, मी कोणते झुमके नाही परत केले. मी काकींना स्वतः माझ्या हाताने निळी साडी पॅक करून पाठवली होती. ते मी चौहानजींना भेटायला आले होते. चौहान साहेब तर कामावर गेलेत. हे बघा, हीच आहे ना चौहानजींची पत्नी. अहो, मी तर कधी चौहान यांच्या पत्नीचा चेहराच नाही पाहिला. अगं, अशी कशी आत्या आहेस? पोरीची जरा पण काळजी नाही. जेव्हा पाहावं तेव्हा तिच्या मागे हात धुवून लागतेस. आता इतकं तरी कर माझ्यासाठी. जरा जाऊन नाक्यावर पाहून तरी ये. पोरगी गेली कुठे? अगाई, तिच्या नौटंकीमुळे इतके तमाशे झालेत आणि तू सांगतेस की मी तिला शोधायला जाऊ? मला काय करायचंय, जाऊ दे ती मसणात. ट्विंकल, 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 ट्विंकल. वहिनी, सगळं संपलं आता. संपलं आता? आता तर कुठे सुरू झालंय. वहिनी, सुरुवात इतकी वाईट झालीये की न जाणो पुढे काय होईल ते. वाईट? त्यात वाईट काय आहे? याच्यात चांगलं काय? कम्मो, ट्विंकल कॉम्पिटिशन जिंकलीये. अजून काय पाहिजे तुला? आपली ट्विंकल कॉम्पिटिशन जिंकली. हो आंटी, ट्विंकलने आज काय डान्स केलाय. पायाला लागलेलं असून सुद्धा आणि सर्वांना पाठीमागे टाकून 3 लाख रुपये पण जिंकले. हाय ट्विंकल, गुणाची पोर, ये. अहो बहिणी, मला तर पहिलेच माहित होतं की आपली ट्विंकलच जिंकेल. कारण ट्विंकलच्या पुढे तर श्रीदेवी वैजंती मला पण फिकायत. ऑफकोर्स, मी तर लहानपणीच तिच्या कलेला ओळखलं होतं. तेव्हाच तर इतकी मेहनत करत होती. जेव्हा ही 5 वर्षाची होती ना, तेव्हा मी 4 वाजता उठून सकाळी हिला डान्स क्लासला घेऊन जात असे आणि संध्याकाळी अदर ऍक्टिव्हिटीज साठी. हिच्यासाठी मी माझी ब्युटी स्लीप पण सोडली होती. इतकी वर्ष कशी गेली मला माहितीच नाही पडलं. मी इतक्या वर्षात माझ्या स्वतःसाठी जगलेच नाही, पण त्याविषयी माझी काही तक्रारही नाही. आय एम शुअर ही इंडियाची डान्सिंग स्टार बनून माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. दीदा, रोशनी दिसत नाहीये. अगं बाळा, बराच वेळपासून घरी नाही. म्हणजे रोशनी अजूनपर्यंत घरी नाही आली? अजूनपर्यंत घरी नाही आली याचा अर्थ? तुम्ही पण ना दीदा, तुम्हीच आता सांगितलं ना ती घरी नाहीये म्हणून. आणि रोशनी जेव्हा पण बाहेर जाते तेव्हा 6 वाजाच्यात घरी येते, हो ना? ती तर येतेच. मला तर मोठी चिंता लागली. कुठे गेली असेल माझी पोर? राहू दे कल्याणी, मला काही खायची इच्छा नाही. अहो पण थोडं तरी खाऊन घ्या. पुन्हा संध्याकाळ होईल, मग तुम्ही एक घास पण नाही खाणार. जोपर्यंत नील परत येत नाही तोपर्यंत काही खाऊ नाही शकणार. खरं सांगायचं तर मला या गोष्टीचं दुःख होतं की मी माझा पिता असण्याचं कर्तव्य पूर्णपणे नाही निभावू शकलो. ते प्रेम, ते संस्कार त्याला नाही देऊ शकलो ज्याचा तो हकदार आहे. या गोष्टीचा आनंद होता की तू आणि रोशनी त्याच्यासोबत आहात. पण आज मला पहिल्यांदाच जाणीव झालीये की जर मी माझं कर्तव्य पार पाडलं असतं तर नील आणि माझ्यातलं नातं कदाचित काही वेगळंच असतं. कदाचित आम्ही मित्र असतो. कदाचित तो त्याच्या समस्या मला सांगू शकला असता. कदाचित मी त्याला हक्काने थांबवू शकलो असतो आणि सांगू शकलो असतो की रोशनीचं नातं त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे. पण आज मला पहिल्यांदाच जाणीव झालीये की जर मी माझं कर्तव्य पार पाडलं असतं तर नील आणि माझ्यातलं नातं कदाचित काही वेगळंच असतं. कदाचित तो त्याच्या समस्या मला सांगू शकला असता. कदाचित मी त्याला हक्काने थांबवू शकलो असतो आणि सांगू शकलो असतो की रोशनीचं नातं त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे.
तुम्ही इतका विचार का करताय? नील आज पण तुमची खूप इज्जत करतो. तुझ्या संस्कारांनी त्याला इज्जत द्यायला तर शिकवलंय, पण एका पित्याच्या सावलीच्या अभावाने त्याला कडू बनवलं गेलंय. आज रागात त्याने आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतला. जीवनात मिळालेल्या अत्यंत मोलाच्या जीवनसाथीला तो हे असं दूर लोटतोय. चूक तर माझीच आहे. मी परमेश्वराला एक प्रार्थना करतो, जर मी या जीवनात काहीही चांगलं काम केलं असेल तर या नात्याला तुटण्यापासून वाचव. तुम्ही चिंता नका करू, सगळं काही ठीक होऊन जाईल. मी पण माझ्या निळकंठाची यासाठीच पूजा केलीये की नील आणि रोशनीचं हे नातं कायमचंच तुटून जावो. आणि आज मीही पाहते की कोणाच्या पूजेमध्ये जास्त शक्ती आहे. आणि हो, काही वर्षापूर्वी तुम्ही हे घर जेव्हा सोडून गेला होता तेव्हा नील तुमचा मुलगा होता, पण आता तो फक्त माझा मुलगा आहे. मी तुमची मनस्थिती समजू शकते, पण अशा प्रकारे काही न खाता जे होणार आहे ते कसं टळेल? नाही कल्याणी, माझ्याने नाही होणार. मला एकांतात राहू दे. तू काही खाल्लं नाहीयेस, तू जेवून घे. माझ्याही घशातून घास खाली नाही उतरणार. जेव्हा नील येईल तेव्हाच बरं वाटेल. बरं तर मला फक्त तेव्हाच वाटेल जेव्हा मला ही बातमी कळेल की नील आणि रोशनीचं हे नातं कायमचं, अगदी कायमचंच तुटून गेलं आहे. थांब ना कद्दकुमारी, इतकी काय घाई आहे घरी जाण्याची? बस थोडा वेळ. अरे हात सोड, आपण घराच्या बाहेरच आहोत. कोणी पाहिलं तर उगाच गोंधळ होईल. सोड ना. कसला गोंधळ होईल? हक्क आहे माझा. अच्छा, कसा? लग्न झालंय? सोड नील हात. अगं थांब ना. बरं नील, मला पण तुझ्याशी जरुरी बोलायचंय. काय बोलायचंय? खरंच बोल. नील, ते हे झुमके माझ्या घरून कोणीही परत नाही पाठवले. आणि मला हेही नाही माहिती की त्या निळी साडीऐवजी पांढरी साडी निघाली कशी. खरं तर मी माझ्या हातानेच निळी साडी पॅक केली होती. नील, मला काहीच समजत नाहीये की हे केलं कोणी. तू त्याची चिंता नको करूस. जो कोणी हे सर्व करतोय ना, ज्या दिवशी तो माझ्या हातात सापडला ना, त्या दिवसापासून तो तुझ्या माझ्यामध्ये येण्याचं धाडस नाही करणार. त्याला तर मी शोधून काढीनच. तू आज जा, बघ झुमके आहेत की नाही. ठीक आहे नील, तू इथेच थांब, मी पाहून येते. नील, तू कुठे चाललायस? तुझ्यासोबत. का? का काय? मी पण तुझ्यासोबत येऊन पाहतो की झुमके आहेत की नाही त्या कपाटात. नील, तू इथेच थांब, मी जाऊन कपाटातून झुमके घेऊन येते. खुश? नाही, मी तर तुझ्यासोबत येऊनच पाहणार. हा, तसंही मी जरी तुला थांबवलं तरी तू कोणतं माझं ऐकणार आहेस? अगं कद्दू कुमारी, जर मी एका मुलीचं सर्व ऐकायला लागलो ना, तर बाकीचे सर्व नील चौधरीचं ऐकणं सोडून देतील. लक्षात आलं का? काय धमाल आहे ट्विंकल, आज तर तू सर्व कर्णाला झालवून टाकलंस. मला माहित नव्हतं की तू इतकी चांगली नाचतेस. वा वा, फार सुंदर नाचलीस.
अरे बिट्टू काय झालं? गाणं का बंद केलंस तू? अरे गाणं वाजव, आनंद साजरा करा यार. आणि काकी, आज तर तुमची 4 धाम यात्रा पूर्ण झाली असेल ना? नाही नील, अजून तर ट्विंकलला बाकी राऊंड सुद्धा जिंकायचे. तरी पण सेलिब्रेशन तर करावंच लागेल. अरे गाणं वाजव, आनंदाने नाचा. नील, तू हे गाणं परत सुरू यासाठी केलंस ना की या सर्वांचं लक्ष गाण्यातच गुंतावं? बघ किती नशीबवान आहेस तू, जो तुला इतका स्मार्ट. बैजू दिसला का रे कुठे? नाही भाईजी, ब्युटी पार्लर पासून आखाड्यापर्यंत सगळ्या जागी जाऊन पाहिलं, पण बैजू भाऊ कुठेच दिसला नाही. हे तर काहीच नाही, त्या जत्रेच्या ठिकाणी पण जाऊन पाहिलं, पण 2-4 मजुरांशिवाय कोणीच दिसला नाही तिथे. अरे दिसला नाही म्हणजे काय? इतका मोठा उंच बैलासारखा माणूस नाही दिसला तुम्हाला? आता त्याला जमिनीने खाल्लं की आकाशाने गेलं? आता जाऊन शोधा एकदा त्या बैजूला. अज्जू, बैजू सापडला नाही का अजून? चांगलीच लाळ टपकायला लागली तुमची. आता मुकाट्याने सटका आणि त्या बैलाला शोधा, नाहीतर तुमची कातडी काढून बूट बनवेन माझे. आता तोंड काय बघताय, निघा ना. हॅलो, मी तुझ्याशी बोलते. तुला इतका माज कुठल्या गोष्टीचा आहे? तुझ्या बापाकडून उधार घेतलाय ना. एक्सक्यूज मी, तू आहेस कोण माझ्या डॅडना मध्ये आणणारा? हा, साध्या प्रश्नाचं साधं उत्तर द्यायला तुला काही प्रॉब्लेम होतोय का? एक गोष्ट सांग, तू काय बायको आहेस माझी की मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे? आणि तसंही मी तुझ्यासारख्याच्या तोंडी नाही लागत. मला पण काही शौक नाही तुझ्यासारख्या लोकांच्या तोंडी लागायला. आणि तसंही तुला काय वाटतं, तू हे मोठे मोठे डोळे वटारून लोकांना घाबरवू शकतोस? हा, हे कर्नालचे लूजर तुला घाबरू शकतील, रेवा नाही. फार मोठमोठं भाषण करतेस ना तू, पण तुझी नौटंकी तुझ्या मुंबईला जाऊन कर आणि लवकर सांग बैजू कुठे आहे ते. तू आखडू सोबत ना मूर्खही आहेस. मी स्वतःच बैजूला शोधते आणि तू मलाच विचारतोस की बैजू कुठे? मला सर्व दिसतंय की जेव्हापासून तू माझ्या घरी राहायला आलीस ना, माझ्या भावाचे हावभावच बदलले आणि मला सर्व माहिती आहे. त्याला इशाऱ्यावर नाचवणारी ना तूच आहेस. मी नाचवते? तुझा भाऊच असा आहे की तो शेपूट हलवत हलवत माझ्या मागे मागे आणि फिरतो. तू तू तुझ्या त्याला मागे येऊ देतेस. आणि तसंही मी तुम्हा शहरातल्या मुलींना चांगल्या प्रकारे ओळखतो. जोपर्यंत 3-4 मुलं पाठीपुढे फिरत नाहीत ना, तोपर्यंत मन नाही भरत तुमचं. आणि हे गोड गोड गालात हसून आणि हे लहान लहान कपडे घालून ना, मेनका व्हायचा मोठा शौक असतो तुम्हा लोकांना. माइंड युअर लँग्वेज. आणि आता कान उघडे ठेवून माझी एक गोष्ट ऐक. तुला काय वाटतं रे की तुझ्यासारख्या कर्णाच्या लुजर्स सोबत मी फिरणार काय? FYI, फॉर युअर इन्फॉर्मेशन, जरी तू या जगातला शेवटचा पुरुष असतास ना, तरी मरून जाईन मी, पण तुझ्यासारख्या गुंड माणसांशी काहीही देणं घेणं ठेवणार नाही मी. तू थांब, अरे तुला आत्ताच दाखवतो, थांब. माझा हात सोड. अज्जू, अज्जू, सोड, सोड मला. अज्जू, सोड. जर तुमची परवानगी असेल तर मी तुमच्याकडून काही मागू? काय पाहिजे तुला? अगं, ही साडी अजून तुझ्या जवळच आहे? अगं, हिला आतापर्यंत गायब करायला हवं होतंस तू. नील, तू हे काय करतोयस? आधी तू बंद खोलीत माझ्यासोबत राहिली नाहीस का? पण नील, आधी कधी असं? आधी कधी काय रोशनी?
नील मी 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 झुमके पाहू. नील याच्यात तर झुमकेच नाहीयेत. मग याचा अर्थ स्पष्टच आहे ना की जे झुमके अम्मापर्यंत पोहोचलेत कोणीतरी जाणून बुजून इथून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेत. पण नील किती विचित्र गोष्ट आहे ना. कपाटात प्रत्येक वस्तू आपापल्या जागी तशीच्या तशी आहे जशी मी ठेवली होती. कोणतीच वस्तू इकडून तिकडे नाही हल्ली. आणि नील तुझ्या घरातल्यांना किती वाईट वाटलं असेल ना. ते सर्व विचार करत असतील की आम्ही त्यांचा अपमान करण्यासाठी हे झुमके परत पाठवले. त्यांना तर हे पण वाटत असेल की पापाजींना हे नातं तोडायचंय. पण खरं तर असं काहीच नाहीये नील. माहित नाही नील, म्हणजे तू पण तर हे बोलायला आला नव्हतास ना मंदिरात. नील, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुझ्यासाठी धावत पळत मंदिरात आलो होतो मी. आता प्रसाद खायला तर आलो नव्हतो ना. हे घे, ठेवून दे तुझी ठेव. जर काकांना माहित पडलं असतं ना की झुमके गायब आहेत तर उगाच 4 गोष्टी ऐकायला लागल्या असत्या तुला. चल सांभाळून ठेव यांना, जा. आता असं घोरून पाहू नकोस मला. अम्मा सांगते आपल्यांचीच नजर सर्वात पहिली लागते. पण नील, एक गोष्ट मला अजूनही समजली नाही. असं कोण असू शकतो जो आपल्या दोघांच्या कुटुंबांमध्ये गैरसमज पसरवू पाहतोय. जो कोणी आहे त्याची वेळ आता भरली आहे. शोधून तर मी त्याला काढणारच. मालकीन, आज तर मोठा आनंदाचा दिवस आहे. तुमची इतक्या वर्षाची तपस्या आज कुठं फळाला आली. आज माझ्या मुलाने आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिलाय मला. आज शेवटी त्या रोशनीपासून एकदाची सुटका मिळाली. हा दसरा माझ्यासाठी आनंदाची भेट घेऊन आलाय गंगी, आनंदाची भेट. या आनंदाच्या क्षणी जर तुमची परवानगी असेल तर मी तुमच्याकडून काही मागू. काय पाहिजे तुला? ही साडी अजून तुझ्या जवळच आहे? मालकीन, तुम्हीच तर सांगितलं होतं की लपवून ठेव. अगं, हिला तर आतापर्यंत गायब करायला हवं होतंस तू. यासाठीच तर आले होते मालकीन, की जर हिला गायबच करायचं आहे तर मी हिला माझ्या सुनेला देऊ. हे निळकंठा, किती लालची आहेस तू गंगी. मी कधी तुला काही कमी पडू दिलंय का? कितीही दिलं तरी तुझं पोटच भरत नाही. मालकीन, तुम्ही तर मला इतकं देता की माझं घर भरून जातं. पण रोशनीच्या घरच्यांनी साडी तर इतकी सुंदर दिली आहे तर मी विचार केला आता की बस, जास्त जीभ चाटत बसू नको आणि या साडीला आत्ताच्या आत्ता लगेच नष्ट कर. हा पुरावा लगेच गायब झाला पाहिजे. पुरावा नष्ट झाला पाहिजे. मालकीन, मालकीन, मला सांगायचं होतं की पुरावा नष्टच करायचे तर मी माझ्या सुनेलाच देते, कोणाला काहीच. ठीक आहे मालकीन, पुरावा नष्ट होऊन जाईल आत्ताच्या आत्ता. मूर्ख बाई,
नील हात सोड माझा. हे बघ, बुवाजी पण आहेत आणि बाकी सर्व पण आहेत. घ्या वहिनी, मी ट्विंकलच्या विजयाच्या आनंदात हलवा बनवलाय. वा कम्मू, हलवा तर खरंच चांगला दिसतोय. मी सगळ्यांना देते. हा, आलीस तू माझा हलवा झाल्यानंतर? आलीस तर एक काम कर, हा हलवा वाट तू सगळ्यांना. घे ना. ते तर बस बुवाजी ओरडल्या होत्या म्हणून रडत होते. अहो बुवाजी, तुम्ही पण असं कसं बोलताय? तुम्ही इतक्या प्रेमाने, इतक्या मनापासून किती मेहनत करून ट्विंकलसाठी हलवा बनवलेला आहे, तर तो वाटणार कोणी दुसरा का? तुम्ही ना एक काम करा, स्वतःच्या हाताने सर्वांना हलवा भरवा. मग बघा हलव्याची चव कशी गोड होईल. आता ट्विंकल तर तुमच्या मुलीसारखी आहे ना, इतकं तर तुम्ही करू शकता तिच्यासाठी, हो ना? घ्या घ्या घ्या. नील हात सोड माझा. नील हे बघ, बुवाजी पण आहेत आणि बाकी सर्व पण आहेत. नील नील आज जिने स्टेजवर डान्स केला होता ती ट्विंकल नव्हती. हे काय करताय तुम्ही? हे काय करतेस कांकी? ज्या थाळीत खातेस त्याच थाळीत छेद करतेस तू.